तर नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आमचा फॉर्म कशा पद्धतीने अप्रूव्ह करण्यात आलेले त्यासंबंधी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. फॉर्म अप्रूव्ह करताना डॉक्युमेंट कोणते जोडले, फॉर्म भरताना कोणत्या चुका करू नये, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात अगोदर बघितलं तर तुम्हाला सर्वात अगोदर SMS व्हेरिफिकेशन कोड जे आहे तो डन करून टाकायचा. म्हणजे तुमच्या मोबाईलवर SMS पाठवून देईल, तो SMSचा कोडमधला जो OTP आहे तो टाका आणि SMS व्हेरिफिकेशन डन करून टाका. हा प्रॉब्लेम झाला तर त्यानंतर आता तुमचा जो फॉर्म आहे अप्रूव्ह कशा पद्धतीने करेल. सर्वात अगोदर महिलांचं नाव, पतींचं नाव आणि जन्मतारीख या गोष्टी ज्या आहे ॲक्युरेट भरा, तरच तुम्हाला तुमचा फॉर्म जो आहे अप्रूव्ह होणार आहे. या बाबी भरल्यानंतर आता डॉक्युमेंट बाबत बोललं की डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी या ठिकाणी करणे गरजेचे आहे. सर्वात अगोदर तुम्हाला अर्जदारांचा फोटो जो आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे. दुसरं आधार कार्ड. आधार कार्डचं म्हणजेच आधार कार्ड फ्रंट आणि बॅक या दोन्ही साईडचा तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचं आहे. त्यानंतर राशन कार्ड, आदिवासी प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडण्याचा दाखला यामध्ये तुम्ही तुमचा जो आहे राशन कार्ड वापरू शकता. हे लक्षात ठेवा, राशन कार्ड वापरू शकता. राशन कार्डवर नाव असेल, पतीचं नाव असेल तरी फॉर्म अप्रूव्ह होणार आहे. त्यासाठी तुम्ही दोन्ही साईडचं या ठिकाणी राशन कार्ड या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्याचबरोबर उत्पन्नाच्या प्रमाणपत्रामध्ये तुम्ही पिवळे अथवा केसरी राशन कार्ड वापरू शकता आणि तो सुद्धा दोन्ही साईडचा तुम्हाला राशन कार्ड वापरायचं आहे. आता या ठिकाणी बघितलं तर अर्जदारांचं हमीपत्र वापरत असताना लक्षात ठेवायचे, फक्त तुम्हाला या ठिकाणी याची प्रिंट घेऊन सही करायची. तुम्हाला या ठिकाणी ऑटोमॅटिकली या ठिकाणी टिक केलेला असेल, तो तुम्हाला करण्याची आवश्यकता नाही. अनेक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जात असेल की हमीपत्रावर या ठिकाणी टिक मार्क करा, राईट करा, असं तुम्हाला काही करण्याची गरज नाही, कारण की यावर ऑलरेडी राईटचा ऑप्शन देण्यात आलेला आहे. त्यानंतर फक्त तुम्हाला या ठिकाणी हमीपत्रावर सिग्नेचर करायचे आणि सिग्नेचर करून तुम्हाला हा फॉर्म अपलोड करायचं आहे. त्यानंतर बँक पासबुकचा झेरॉक्स तुम्हाला द्यायचं आहे. फ्रंट पेज जो बँक पासबुकचा आहे, कोणत्याही नॅशनलाइज बँक असेल किंवा तुमचं पोस्ट ऑफिसचा बँक असेल तो सुद्धा या ठिकाणी चालणार आहे. पोस्ट ऑफिसच्या बँक खात्यात सुद्धा या ठिकाणी वापरू शकता आणि तो बँक अकाउंट या ठिकाणी ओपन करायचं आहे. जर महिला राज्यातील असल्यास पतीचे कागदपत्रे या ठिकाणी अपलोड करायचे. जर नसेल तर काही अपलोड करण्याची आवश्यकता नाही. फक्त तुम्हाला तुमच्याकडे आधार कार्ड, राशन कार्ड आणि बँक पासबुक हे 3 कागदपत्रे आणि एक हमीपत्र असे 4 कागदपत्रे असेल तरी या ठिकाणी तुमचा फॉर्म अपलोड या ठिकाणी अप्रूव्ह होणार आहे. तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. काही दिवसामध्ये तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल. जसे की माझा या ठिकाणी फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे, तर बघू शकता तुमचा सुद्धा फॉर्म या ठिकाणी अप्रूव्ह होणार आहे. हा फॉर्म काळजीपूर्वक भरायचा असतो आणि काही चुका तुमच्या झालेल्या असतील तरी तुम्ही आता तुम्हाला रिसबमिटचा ऑप्शन आलेला असेल तर त्याद्वारे तुम्ही तो प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. इथेच जय हिंद, जय महाराष्ट्र.